लिंबू झाड हा कोण आहे झोपलाय. हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. पुढे काय पुढे काय आज तर प्रॉब्लेम आहे. प्रेमात पडलो नाही त्यामुळे प्रॉब्लेम. ही कोण आहे. हे सुद्धा नाचग नाही घुमा नाही. नाही अशोक मामांनी इतके चित्रपट केले, किती 200-300 चित्रपट तर केले असतील. त्यांचं गाणं आहे. मोठंच क्लू दिलास तू. नमस्कार मित्रांनो, मी अंकिता शिंदे. इट्स मर्जामध्ये तुमचं स्वागत. बरं, आज मी आले रमा राघव या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहेत तुमच्या आवडत्या जोडीचे म्हणजे रमा आणि राघवचे बाबा. आपला इंटरव्ह्यू तर झालाय, पण एक मजेशीर गेम आहे, गेस दी सॉन्ग. सो हे काही इमोजीस आहेत, याच्या आधारे तुम्हाला त्या सॉन्गचं नाव सांगायचं आहे. अरे देवा. बरं So, चला करूया सुरू. सरच ओळखतील जास्त. गणपती बाप्पा. अरे वे. बरं, पहिलंच आहे हे. लिंबू झाड हा कोण आहे झोपलाय. हा. मला आठवलं. लिंबोणीच्या झाडा हा चंद्र आहे? क्या बात आहे, yes. किंवा ते झोपण्याची इमोजी असं. हा ओके ओके. झोपण्याची. नेक्स्ट आहे हात हिंदी आहे. हात बूट हा. आणि मेरा झेंडा आहे. जूता मेरा जूता है जपान. क्या मला बात. येतं. ए, याचा अर्थ मेरा कसं. याचा अर्थ मेरा नाही. याचा अर्थ गाणं तर थांबा. गाणं तर गा ते. मेरा जूता है जपानी सर पे लाल असं काहीतरी आहे ना. हो. म्हणजे वाढते किती आहेत बघितलं? काय काय गाणं काय आहे पण ते ऍक्च्युली. तेच मेरा आहे, जूता है जपानी. सर पे लाल नाही टोपी. ते नंतर आहे, मध्ये काहीतरी ओळ आहे. सर में पतलून हिंदुस्तान. हा? हा. दिलंय हिंदुस्तानी. नेक्स्ट आहे Next. हे तर हृदय. तुम्ही आय एम शुअर तुम्ही ऐकलंच असेल. हे मराठी आहे. मराठी. हृदयी जवळ आलं. हृदय वसंत फुलताना. तरुण असतो मी, तुला बरं आठवत. या गाण्याची गाणं काही काय? ओळी होऊन जाऊ. हा बस. मला त्या. नाही म्हणत, नाही. मला पाठ नसतात नाही, गाणी, मलाही पण आपण पाठ प्रयत्न नसतात. करू. हा. हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. पुढे काय पुढे काय आज तर प्रॉब्लेम आहे. प्रेमात पडलो नाही त्यामुळे प्रॉब्लेम. नाही असं काय नाही, असं होऊच शकत नाही. बरं, नेक्स्ट आहे हे. कोंबडी पळाली हे मला कळलेलं आहे. चिकन बिकन दिसलेलं आहे छान. चिकन कोंबडी आहे. पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. हा असंच आहे ना. हा वा बरोबर. शाबास. नेक्स्ट आहे हे. ही कोण आहे. हे सुद्धा नाचग नाही घुमा नाही नाही. नाही नाही. हे नाच आंबा रे आहे ना? मोरा. हा. नाच रे मोरा. आता तू म्हण, मी गाणं ओळखलंय. नाही नाही नाही. हो नाच रे मोरा आंब्याच्या वनात. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या जवळजवळ वनात आपल्या- नाच रे मोरा नाच. जस्ट नवतारुण्यात असताना तेव्हाची गाणी काढली आहेत तिने. नाईस नाईस. बरं, नेक्स्ट आहे हे. आणि हे सुद्धा तुम्ही गाणं ऐकलेलंच असेल. कॅप्सूल. मराठी आहे. नाक राग. औषध. मी हिंट देऊ शकते, अशोक सराफ यांचं गाणं आहे. अरे नाकावरच्या अशोक मामांनी इतके चित्रपट केले, किती 200-300 चित्रपट तर केले असतील. त्यांचं गाणं आहे. मोठंच क्लू दिलास तू. थांब. नाकावरती राग. नाकावरच्या रागाला औषध नाही आहे ना. अच्छा असं आहे का. हे मला गाणंच माहित नाही. औषध काय. ओके ओके. वा 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 वा. अभिनंदन अभिनंदन. So next आहे हे. आणि हे हिंदी आहे. हे सुद्धा कात्री. आपण मित्रमैत्रिणी किंवा आपल्या माणसांसोबत गात असतो बऱ्याच. कात्री कैची. आणि हस. रस्ता. हा. हा, तुम्ही जवळ आहात सर. हसते हसते कट जाए रस्ते. तू रस्ता म्हणला तर मला तुम्हाला येत असेल तर यातलं काही हो, ओळी घ्या, होऊन घ्या. जाऊ. नाही ग. मला कुठे मला नाही, डायलॉग येत पाठ आहे, करायचे येत आहे. वांदे. नाही डायलॉग वेगळे आणि गाणी वेगळी. नाही नाही. पण मला खरंच मला अख्खे हे नाही पाठ. हसते हसते कट जाए रस्ते जिंदगी यूं ही चलती रहे असं काहीतरी आहे ना. हा एवढं तरी आलंय बस. आणि ते सतत आम्हाला सेटवर हे गाणं आठवतं का तुला असं आम्हाला करत पण असतं. ते विडंबन असतं ना. ते माझे शब्द असतात. विडंबनासाठी ओरिजिनल लक्षात असलं पाहिजे की नाही. आणि हे नेक्स्ट आहे आता मराठी आहे. चॉकलेट आणि घर. काय ए चॉकलेट बंगला. हा. करेक्ट. पण त्याच्या आधीचं काय आहे. असावा सुंदर, सुंदर असावा. चॉकलेटचा बंगला. करेक्ट. सुंदर आहे. चॉकलेट. सॉरी. हे चंदेरी सोने. हे गाणं आठवतंय पण लहानपणचं असल्यामुळे. हे गाणं सुद्धा फार तुमच्याही आवडती अभिनेत्रीच असेल ती आय एम शुअर. चॉकलेट लाईम ज्यूस आईस्क्रीम
पुढे काय टॉफी टॉफी, ही टॉफी आहे. हा, ते पूर्वी लिमलेटच्या गोळ्या असायच्या. आहे काय चॉकलेट लाईम ज्यूस आईस्क्रीम टॉफी या असं काहीतरी आहे ना. माधुरीची फिल्म होती हो. होय ना. हा काय हम आपके है कौन. येस, एवढं आठवलंय खूप आहे. मला ऑस्कर मिळालं पाहिजे. मला दोघांना माधुरी दीक्षितचे मूवीज बघायला किती आवडायचे. नाही चांगले म्हणजे काय का नाही आवडणार, नक्कीच. माधुरी छानच होती म्हणजे माधुरी त्याच्याबद्दल. आणि माझ्या भावाच्या वर्गात होती पार्लर हो मला ती. हो हो. नेक्स्ट आणि लास्ट आहे आणि हे सुद्धा मराठी आहे आणि तुम्ही ऐकलेलंच आहे किंवा ऐकलं असेल. नेम नाही काय, बोट हे असं आणि डोळे. काय नजरेचे बाण काहीतरी असणार काय. काय निशाणा तुला कळला ना. बघ येतं मला. मग हे कोणाचं गाणं होतं, पिक्चराईज कोणावर झालं होतं? हे सचिनजींचं गाणं आहे बहुतेक. हा. हं, सचिनजी आणि का लक्ष्मीकांत बेर्डे. नाही, लक्ष्मण बेर्डे नाही, सचिनजींचं गाणं आहे बहुतेक. सचिनजी आणि कोण मला आठवत नाही एवढं. मी नावं ठेवत नाही ना कोणाला, नावं पटापटा आठवत नाहीत. वा. पुण्याचे आहात का? म्हणजे मी अर्धा पुण्याचा आहे. माझी आई पुण्याची, माझी बायको पुण्याची, वडील मुंबईचे, मी मुंबईचा. त्यामुळे 50-50. पण तुम्ही दोघांनी छान गाणी ओळखली, पण थँक्यू. कुठल्याही एका गाण्याच्या 4 ओळी प्रेक्षकांखातर होऊन जाऊ दे. होऊन झालं जाऊ. तर नाही. राजनजी असं होऊच शकत नाही. तुमच्यासारखा रसिक माणूस गाणी आठवत नाहीत मराठी ती सुद्धा. खरंच आठवते मला नाही. फक्त असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला, काहीतरी बंगल्यावर, बंगल्याला कसले तरी नाही, दार. दुसरं आठवतं ते गाणं अरे हेच एवढं आठवतं, हे खूप झालं. बाकीचं नाही आठवत. हृदय वसंत फुलणारा. म्हणा, तुमच्या हृदय बरेच वेळा फुलला मला असेल. खरंच नाही येत. मग तुम्ही हिरवा Very sorry. कुर्ता सगळं घातलाय, घातलंय पण. मग हरा भरा. म्हणजे आमची गाणी म्हणजे काय, डान्स रे पिकॉक इन द मँगो गार्डन, डान्स रे पिकॉक डान्स, ब्लॅक ब्लॅक क्लाउड पिंजला रे, वा. ढगांशी जाऊन जुळला रे, नाव युअर टर्न गिव मी टाळी, फुलो पिसारांडा. कॉलेज मधली गाणी, कॉलेज कॅन्टीन मधलं. हा, आता तुमचं एक. नाही माझं काय, मी मस्त, तर भसाड्या आवाजात काय. नाही, नाही, चांगलं नाही नाही, व्याहींच्या आग्रा खातर. हो खरंच आहे. मला ऍक्च्युली नाही येत गाणी बिणी असं काही फारसं. मी कविता ऐकू का एक माझीच, अरे वा. माझीच. आणि त्यात तू चिकन बिकनचं ते दाखवलंच ना, त्याच्यावरती मी एक, मला कोणीतरी म्हटलं होतं की कविता करणं सोपं नाही वगैरे वगैरे. आणि मी म्हटलं की काय कविता करायला काय, तुमचं जे भाषावरती प्रभुत्व असेल तर करायला काय प्रॉब्लेम नाही, मटणावर कविता करून दाखव असं मला सांगितलं होतं. हे कधी खूप 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट. तर त्यावेळेला मी तोंडाला आपलं पाणी सुटलेलं आहे, तर होऊन जाऊ द्या. ते जरा आठवावी लागेल, पण मला 1 मिनिट अर्ध मिनिट लागेल. घ्यावा कांदा सोलूनिया, आलं लसूण लावूनिया, त्यात थोडी हिंग मिरची, असो तीही संकेश्वरची, करुनिया ह्यांचा काला, लावा सर्व मटण आला, थोडासा गरम मसाला, आग लावा शेगडीला, वा. चूल पहा रटरटे, मटणाचा वास सुटे, चट चट करा वाटे, भरूनिया जावी ताटे, अन्न असे हे खमंग, आतुरले अंग अंग, नको जात नको धर्म, खाणे हेची अमुचे कर्म, वा. लाला म्हणे चातुर्मास, अच्छा, घ्यावा मटणाचा घास, लाला म्हणे चातुर्मास, हा. घ्यावा मटणाचा घास, नाही विठू तुझी आस, आता जेवणाचा ध्यास, ध्यास. पांडुरंग पांडुरंग. पांडुरंग. क्या बात आहे, क्या बात आहे. सुंदर अगं कविता. ती उत्स्फूर्तपणे सुचली वा. आणि ती घडली. Challenge, इतकंच हा, challenge दिलं होतं. चॅलेंज दिलं ना, मग तर काय. आणि यांनी तुम्हाला साथ दिली, त्यामुळे अजून छान केलं. दोघांनी फार छान केलं. Thank थँक्यू you. सो मच. तुमच्या दोघांची गप्पा मारून खूप छान वाटलं. पण तुम्हाला पुन्हा गाणी गाऊन किंवा ऐकून कसं वाटलं? गतस्मृतींना थोडासा उजाळा मिळाला, पण आता काय आहे, बायगॉन जर बायगॉन्स, त्यामुळे काही गोष्टी आपण मागे सोडतो, पुढे जातो. आणि अगदी खरं सांगायचं ना, तर आता इतर इतकी व्यवधानं आहेत की, आणि गाणी पटकन लक्षातही राहत नाहीत. वयोमानाचा नाही, खरंच. हा दोष असू शकतो. पण असे जुने मित्र भेटले की मग थोडी मजा येते. मग ते जुने, जसं आता यांनी कॉलेजच्या कॅन्टीन मधल्या बाकड्यावरती ठेका धरून म्हणायचं गाणं ज्या पद्धतीने सादर केलं, तर ते अशी गाणी पटापटा आठवतात.
सो मजा आली तुझ्या बरोबर हे शेअर करताना सगळं. सर तुम्ही काय थँक्यू. सांगाल? नाही तेच असं जे इंटरव्ह्यू देतानाच मला खूप मजा आली आणि आता हा तुमचा सेगमेंट हा तर खूप आवडता सेगमेंट हा. आहे. आपण प्रत्येक वेळी सगळे आपण फॅमिली पिकनिक वगैरे असेल तर तेव्हा हे होतच असतं, तर त्यामुळे मजा झाली. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू You're थँक्यू welcome. You're welcome. धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.